शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तरीच केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। विठ्ठल विठ्ठल महायोग पेटे तटे भीमरत्यांवरं पुंडरीकाय दातुं निंद्र हे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा। हो स्वामी तुकयाजी देवा, यावरी न करावा अभेरू। सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जुई जुग पानी। आइए हनुमंत बिराजिए, आइए हनुमंत बिराजिए। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। सानंद मानंद वने वसंतम, आनंद कंदम हत पाप वृंदम। वाराणसीना तमनाथनाथं श्री विश्वनाथं शरणं प्रपदे। श्री विश्वनाथं शरणं प्रपदे। विठ्ठल विठ्ठल मनवने शरण जावे सर्व भावे देवासे, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। प्रसूत ठिकाणी प्राप्त प्रसंगी निरूपणासाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा मुमुक्षुजनांना केलेला उपदेश आणि भगवंताकडे जाण्याची महती सांगणारा आजचा अभंग आहे। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी श्रोतसज्जनांचा अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी सुरू असलेला खंडरनाम सप्ताह, अखंडरनाम सप्ताहातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि शिवमहापुराण कथा
आणि कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण मच्छिंद्रजी महाराज या ठिकाणी आहेत. हरिभक्तीपरायण आपल्या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि मार्गदर्शक जे आहेत. हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य माधवजी बाबा पित्तरवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपला सप्ताह सुरू आहे आणि ज्यांचा आशीर्वाद आपल्या सप्ताहाला लाभलेला आहे असे असलेले आदरणीय स्वामीजी आणि सुंदर असं नेतृत्व या सप्ताहाचं आहे. सुंदर असं कर्तृत्व आहे. सगळ्यांच्या ओळखीचा सप्ताह आहे. महाराजसुद्धा सगळ्यांच्या ओळखीचेच आहेत आणि म्हणून आज अगदी कमी वेळेमध्ये आपण अभंगाचं निरूपण करणार आहोत. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अतिशय उत्कृष्टतेनं सांगायचं जर झालं तर 750 वर्षाची परंपरा आपण जोपासलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये माऊली समाधी संजीवन सोहळा आपल्या संत ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी या ठिकाणी साजरा होतो. बरेचसे सप्ताह होतात पण 2 दिवसाचे 4 दिवसाचे होतात, पण अखंड आपली परंपरा चालू आहे आणि तुम्ही सर्व मायबापांनी ही परंपरा सुरू ठेवलेली आहे. म्हणून आजची 5व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं चौथ्या दिवसाची का बरोबर 4थ्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. नाव तर बघितलेलंच आहे तुम्ही, हरकत नाही. पण विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने माझ्याकडे मज पामर आहे काय थोरपण या ठिकाणी माझ्याकडे आलेली ही सेवा. समस्त आयोजक कमिटी, सप्ताह कमिटी, आदरणीय गुरुवर्य, समस्त महिला मंडळ, माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या समस्त महिला भजनी मंडळ, पुरुष मंडळ, त्यामध्ये हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय ज्यांचं बघून आम्ही कीर्तन शिकलो असे असणारे हरिभक्तीपरायण देशटवारांना असतील, हरिभक्तीपरायण या ठिकाणी वागचौरे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण कदम महाराज आहेत, बनकर महाराज आहेत, हरिभक्तीपरायण विनेकरी महाराजांचं नाव भुसारे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण दहीफळे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण या ठिकाणी आगळे वेगळे महाराज आहेत, आगळे महाराज आहेत, थोडे वेगळे दिसतात पण आगळेच आहेत. हरिभक्तीपरायण गुट्टे मामा आहेत, हरिभक्तीपरायण आमचे पिताश्री या ठिकाणी आहेत, दौंडे मामा आहेत, माझ्या पाठीमागे मानकर महाराज आहेत. हरिभक्तीपरायण वखरे मामाची जागा आज रिकामीच आहे, एक जागा आपली बाकीच आहे बरं का, सगळ्यांना ज्ञात विषय. म्हणून हरिभक्तीपरायण या ठिकाणी शिंदे महाराज आहेत, सगळेच महाराज मंडळी आणि परमार्थप्रेमी संत ज्ञानेश्वर कॉलनी महिला भजनी मंडळ, लघुवेतन कॉलनी महिला भजनी मंडळ, मुकुंदवाडी महिला भजनी मंडळ, शिवाजी कॉलनी महिला भजनी मंडळ, चिकलठाणा महिला भजनी मंडळ. तुम्ही म्हणणार कोण? मीच तर. आणि पिसादेवी महिला भजनी मंडळ आवडतंय. कुठं जरी गेलो आम्ही तर आमची कर्मभूमी हीच आहे, म्हणून आम्ही इथलेच आहे. आणि या ठिकाणी सुंदर असं ज्यांचं साऊंड सिस्टम आहे असे असणारे अनिल महाराज आणि अतिशय उत्कृष्ट ज्यांची थाप आहे, ज्यांनी अनेक महाराजांना रोज वाजवतायत, महाराजांना वाजवतायत असे असणारे नंदू महाराज आज माझं कीर्तन वाजवतायत. हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव नाही ना रे, नवीन नाव माऊली महाराज. हां, हरिभक्तीपरायण माऊली महाराज या ठिकाणी आहेत, माऊली महाराज दांडेकर. तुम्ही हर्षद महाराज म्हणता, आम्ही नामकरण केलं महाराजांचं आपल्या सप्ताहामध्ये, माऊली महाराज दांडेकर. आणि सुंदर असं नामकरण त्यांचं आपल्या सप्ताहामध्ये झालेलं आहे श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी. म्हणून हरिभक्तीपरायण या ठिकाणी दादासुद्धा उपस्थित आहे आणि आमचे आवड भाऊ आहेत या ठिकाणी. सर्वच महाराज मंडळी, सानप मामा आहेत, परदेशी मामा आहेत, सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांचे अगदी हक्काने मला फोन असतात असे असणारे कार्यक्रमाचे रूपरेषा ज्यांच्याकडे आहे असे असणारे वनवे मामा आहेत. बरोबर आहे की नाही? अगदी आमच्यासारख्याने धाकात राहावं म्हणून त्यांच्याकडं नेतृत्व सप्ताहाचं आहे. म्हणून महाराज लोक लाईन दोरीमध्ये राहतात आणि म्हणून खूप सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे, खूपच गोड. आणि करणाऱ्या व्यक्तीमागं खूप धावपळ असते, म्हणून सगळेच महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांची नावं माझ्याकडनं राहिलेले असतील ते मला नंतर सांगा. सगळेच महिला मंडळ, नितांत प्रेम करणाऱ्या महिला मंडळ आहेत. आमच्या 2 कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण या ठिकाणी श्रुती महाराज आहेत, या ठिकाणी सई महाराज आहेत. आपल्या कीर्तनकार मुली आपल्या इथून ज्यांनी कीर्तन सुरू केले आणि ज्यांनी महाराष्ट्र गाजवला ते सगळे महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि आम्ही फिरून पुन्हा इथूनच सुरुवात आणि पुन्हा इथं. म्हणून ही जी जागा आहे ही
पावन आणि पुनीत भूमी आहे. ही सगळ्या संतांच्या स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. ज्यांनी इथं कीर्तन केलं त्यांना पुन्हा मागं यायचं काम नाही आहे, म्हणजे तारखाच खाली नाही आहे सांगायचं म्हणजे. म्हणून अतिशय सुंदर संत ज्ञानेश्वर कॉलनी आणि या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे. अभंगाचा विषय, जीवनात आल्याच्या नंतर जीवाने जीवाची शरणागती न करता, जीवाने जडाची शरणागती न करता या जीवाने त्या देवाची शरणागती करावी. सरळ सरळ अभंगाचा अर्थ सांगून जाईल. या जीवाने त्या देवाची शरणागती करावी. मग देवाची शरणागती केल्याच्या नंतर काय होते, तर देवाची शरणागती केल्याच्या नंतर दुःख आपलं नाहीसं होत असतं. थोडीशी भोग भोगावी लागतात पण दुःख नाहीसं होत असतं. मग महाराज तुमचा देव आहे तरी कसा, असा प्रश्न पडला साधकाला. महाराज तुमचा देव आहे तरी कसा. महाराज सांगतात, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. अनंत नामाने आणि अनंत रूपाने नटलेला माझा देव आहे. म्हटले तुम्ही कसं काय सांगू शकता. महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट. आता हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे म्हणून पुन्हा एकदा घेतला, म्हणून सगळ्यांना प्रमाणं देता यावीत. कारण कीर्तन आपलंच आहे, सप्ताह आपलाच आहे, गायक आपलेच आहे, सगळी कार्यक्रम आपलाच आहे आणि कीर्तनकार सुद्धा. म्हणून हा अभंग पुन्हा घेतला. तुम्ही म्हणणार हाच अभंग का घेतला, तर सगळ्यांना त्याचे प्रमाण पाठ आहेत म्हणून हा अभंग घेतला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट. माझ्या समोर येऊन उभा राहिला. कसा उभा राहिला, सक्षम राहिला, साकार पद्धतीने राहिला. पंढरपूरचा देव, दुसरा तिसरा देव कोणी नसून जगाचा मालक, विश्वजनिता, रुक्मिणी प्राणसंजीवन असा असणारा पांडुरंग परमात्मा जो माझ्यासाठी उभा आहे आणि तुमच्यासाठी पण उभा आहे. म्हणून चारही चरणाचा धावत्या वेगात धावता भावार्थ झालेला आहे. म्हणजे असं ठळक बातम्या झालेल्या आहेत. उर्वरित बातम्या बघूया आपण भजनाच्या नंतर. विठ्ठल विठ्ठल. आता शरण कोणी कुणाला जावं, जीवाने जीवाला शरण गेलं तर त्रासच होतं. तुम्ही म्हणणार शरण कुणाला जायचं, आता शरण कुणाला तरी जावंच लागत असतं. एखादा व्यक्ती देवाला शरण नाही गेला तर कुणाला तरी शरण जातोच. हां, जीवनात देव जरी आपलं असं केलं नाही. मी आता काल परवा जिथं कथा केली बजाजनगरमध्ये, शिवपुराण कथा. ज्या व्यक्तीनं आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही त्याला शेवटी त्याच देवाकडे जावं लागतं, त्याला म्हणतात शिवपुराण. आयुष्यभर महादेवाकडे गेले नाही, मेल्याच्या नंतर पण त्याच्याचकडे जावं लागतं बरं का. ती कथा आहे शिवपुराण. भोलेनाथ जिथं वास्तव्य करतात स्मशानामध्ये प्रत्येकाला जावं लागतं. म्हणून आयुष्यभर ज्याची शरणागती केली नाही त्या व्यक्तीला कुणाची तरी शरणागती करावी लागते. आणि जीवाने जर दुसऱ्या जीवाची शरणागती केली, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, त्रासच होतो. म्हटले मग जीवाने जीवाला शरण गेल्यानंतर त्रास होतो. मग जीवाने जडाला जर शरण गेले, जड म्हणजे अचेतन वस्तू, ज्या वस्तूमध्ये चेतना नाही आहे, अशा वस्तूला, जड गोष्टीला जर आपण शरण गेलो फायदा होतो का, नाही. का होत नाही, कारण त्यामध्ये चेतना नाही आहे, त्यामध्ये भगवंत नाही आहे, देव नाही आहे. मग जडाला सुद्धा शरण जाऊ नका, ज्याला काही कळत नाही त्याला सुद्धा शरण जाऊ नका. मग या जीवाने त्या देवाला शरण जावं. सरळ सरळ आहे. मग तो देव म्हणजे कोणता देव, रुक्मिणी प्राण संजीवन अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा. तो देव म्हणले तो कुठे आहे, तो पंढरी निवास आहे, पंढरपूरला राहणार आहे. म्हणले तो कुठून आला, सगळ्यांना ज्ञात आहे तो कुठून आला. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, तिथून आला, पंढरपूरमध्ये वास्तव्याला राहिला. आणि आपल्यासारख्याला वेड लावलं, वेड लावलं की नाही. मग महाराज ज्यांनी सांगितलं, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी सांगितलं की त्या देवाने आम्हाला वेड लावलेलं आहे, त्या भगवंताने आम्हाला वेड लावलेला आहे, आणि म्हणून त्या देवाला शरण जा, जो अखिल कोटी आहे, ब्रह्मांड नायक आहे, जो दिसायला सुंदर आहे, असायला सुद्धा सुंदर आहे, असा असणारा तो. संत जनाबाई महाराज सांगायच्या. आणखीन पण ते उदाहरणं सगळ्यांच्या तोंडी पाठ आहेत. माझा देव दिसायला सुंदर आहे, असायला सुंदर आहे, सावळे रुपडे चोरटे चित्ताची, चित्ताला चोरणार आहे, पण त्याच्याकडे जावं असं वाटतं. 8 दिवस जरी झाले की पुन्हा त्याच्याकडे जावं असं वाटतं. का वाटतं, कारण तो वेड लावणार आहे. म्हटले त्याला शरण जा. विठ्ठल 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 विठ्ठल
महाराज सांगतात, जो मला अनन्य भावाने शरण जातो त्याचं मी जन्ममरण चुकवतो. अनन्य भावाने शरण जाणं म्हणजे काय? विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, जो मज होय अनन्य शरण तयाची निवारे मी जन्ममरण, या लागी शरणागत असी शरण मीची एकुगा. अनन्य भावाने जर शरण गेलात तर जन्ममरण चुकवेल. निश्चित जन्ममरण चुकतं, पण कधी? शरण गेल्याच्या नंतर. त्याला आपलंसं करा, त्याला आपलंसं केल्याच्या नंतर. मग महाराज त्याला जर आपलंसं केलं, किती दुःख कमी होतात? म्हणले खूप दुःख कमी होतात. किती? अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे त्याच्याकडे पाहिलं की अनंत जन्मीचं दुःख विसरल्यासारखं होतं. फक्त त्याच्याकडे पहा, एकदा पहा. म्हटले माऊलींनी सुद्धा, विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा संजीवन समाधी घेण्याच्या अगोदर भगवंताकडे पाहिलं होतं. म्हटले पाहिलं होतं कशा पद्धतीने, कसा दिसला होता? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मन न पुरे धनी, नुसतं पाहतच राहिले. आणि किती सुंदर आहे देव, किती सुंदर आहे. म्हटले त्याच्याकडे गेल्याच्या नंतर सगळं काही शीन भाग हरून जातो. आता तुम्ही कार्तिक वारी करून आलात, हां वारीला जाऊन आलात. आम्ही सुद्धा परवाची कीर्तन सेवा पंढरपूरला होती, पण गेल्याच्या नंतर 6 तास बारीला उभे राहिलो. 6 तासाच्या नंतर जेव्हा त्याच्या जवळ गेलो, जवळ गेल्याच्या नंतर असं वाटलं 2 मिनटं का होईना त्याच्यासमोर उभं राहावं, पण तिकडे तशी सिस्टम नाही आहे. हे चल की असं धरायचं ना असं लोटायचं, असं आहे. मग परिस्थिती अशी आहे, पण तरीही इच्छा होती का एवढ्या दुरून तिथपर्यंत जायचं. दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुणा, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुणा, होती याची कारण, होते ह्याची कारण, तुला भेटे तो मा, पायी झाले दर्शन, पायी झाले दर्शन, विनावित तुका सक्त, कोणी कर चलोना, जाते वो दान करा, जाते पंढरपुरा, त्या बसतीत वरे, आगमाचा सोयरा, जाते वो दान करा, जाते पंढरपुरा, खूप दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. पाय दुखले उभं राहून राहून, पाय दुखले ना. असं वाटलं 2 मिनटं त्याच्या समोर थांबावं, बस बाकी काही नव्हतं. त्याच्या समोर थांबावं एवढीच इच्छा होती, पण नाही 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 नाही, थांबू सुद्धा देत नाही हो लोक. दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी, होते हेचे कारण. सांगायचं कुणाला? आपलं दुःख कुणाला सांगायचं? कुणाला? फक्त त्याला.
तोची एक दान शूर दाता. त्याला सांगायचं, त्याच्याशिवाय कोणालाच सांगायचं नाही. कितीही जवळची व्यक्ती असो, कितीही जवळची असो. कारण पूर्वीसारखे नाते आता राहिले नाही. राहिले का? हां. मित्र पहिल्यासारखे राहिले का? मैत्रिणी पहिल्यासारखे राहिले का? हां. पहिल्यासारखी आहे का परिस्थिती? नाही. संकटकाळी आता परिस्थिती खूप बिकट आहे. नुसतं लोक सांगतात बरं का, पण परिस्थिती खूप बिकट आहे. वेळ आली की कळतं, वेळ आली की कळतं. मग कुणाला आपलं सुखदुःख सांगण्याऐवजी भगवंताला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा दिवा दिला भूक, देवा दिवा दिला भूक भूक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा देवनिवारिल भूक, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. त्याच्याकडे जा, त्याला सांगा. हां. आणि मी नेहमी सांगत असते, प्रत्येक कीर्तनामध्ये नेहमी सांगते, आपण देवावर असे कोणते उपकार केले की देवाने आपल्याला एवढं व्यवस्थित ठेवलं. एक थोडासा विचार करायची गोष्ट आहे. काय केलं आपण त्याच्यासाठी? काय केलं बरं? खरं मनापासून सांगा. एक तासभर आपण त्याचं नामस्मरण करतो. काही मोठे उपकार करत नाही आपण. लक्षात घ्या मला काय बोलायचं आहे. 24 तास आपण संसार करतो, 15-20 मिनटं फक्त त्याला आपण देतो. काय उपकार नाही करत त्याच्यावर. वास्तविक त्याने खूप काही आपल्याला दिलेलं आहे. देवे दिला देह, भजना गोमटा, खूप काही दिलं ना. आपण काय दिलं? काहीच नाही. आपण दिलं तरी 100 वेळेस बोलतो. आपण दिलं तरी 100 वेळेस सांगतो आम्ही हे दिलं. आपण केलं काय त्याच्यासाठी? काय केलं आपण त्याच्यासाठी? इतना कौन करता है किसी के लिए, जो तूने कर दिया है मेरे लिए. मेरी हर खुशी का इंतजाम किया, क्या जरा सा मैंने तेरा नाम लिया, क्या जरा सा मैंने तेरा नाम लिया, क्या जरा सा मैंने तेरा नाम लिया, क्या जरा
खुशी का इंतजाम किया. महाराजांना काय पाहिजे काय नको, वरण खातात की नाही, भात खातात की नाही, बिस्लरीचं पाणी पाहिजे की नळाचं पाणी पाहिजे. क्या जरा सा मैंने तेरा नाम लिया. पात्रता आहे का आपली, पात्रता आहे का आपली एवढी, पण त्याच्यामुळं थोडंसं त्याचं नाव घेतलं, थोडंसंच नाव घेतलं ना, काय केलं काय आपण विशेष त्याच्यासाठी. म्हणून महाराजांनी सांगितलं की त्याच्याकडे जा, कुणासाठी काही करू नका, त्याच्याकडे जा. कुणाकडे? शरण जा उदारा पांडुरंगा, म्हणून त्याच्याकडे जा. प्रश्न पडला साधकाला, महाराज इथं एवढं टेन्शन आहे, एवढं दुःख आहे, एवढं कमवलं तरी दुःख आहे, खूप काही करून ठेवलं तरी दुःख आहे. अगोदर 4थ्या दिवशी नळाला पाणी होतं ना, आता 8 दिवसाला आहे तरी दुःख आहे. महाराज काय करावं, काय करावं. महाराजांनी सांगितलं, अगोदरच तुम्हाला म्हटलं होतं संसारात दुःख आहे, पण तुम्ही ऐकलं का नाही. मग म्हणून तुम्ही काय करा, अभंगाचं पहिलं चरण. मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे. म्हणून शरण जावे, म्हणून नाही बरं का, फक्त म्हणून नाही, म्हणून शरण जावे. 4 अक्षरांचा एक शब्द नाही, एका शब्दाचा विग्रह, त्याला आपण मराठी भाषेमध्ये व्याकरण म्हणतो. व्याकरण अतिशय महाराजांचं पक्क शुद्ध पुणेरी भाषा. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढे तालुके आहेत तेवढे तालुके वाईज भाषा वेगवेगळी बरं का. मपलं, आत्ता जेवताना मग तुपलं, मपलं तुपलं आमच्या गावाकडे आहे.
माझं तुझं इथं आहे. आणि माझ्या सासरकडे मले तुले खानदेश ऐरणी. मग भाग बदलला की भाषा बदलते. 12 कोसानंतर भाषा बदलते बरं का. हां हां काही भागामध्ये मौर म्हणजे पुढं. हां आपल्याकडे काय पुढं व्हा, काही भागामध्ये मौर व्हा. काही भागामध्ये चक्कर येणं म्हणतात, काही भागात सांगतात भोंडा येतात. भोंडा म्हणजे चक्कर. हां माहीत नसल्याने अडचण येते. 12 कोसानंतर भाषा बदलते. तसंच जगद्गुरु तुकोबारायांची भाषा शुद्ध पुणेरी भाषा. मन उनी शरण जावे, अभंगाचा पहिला शब्द आणि त्याचा विग्रह जर केला तर मन उनी शरण जावे, मन उनी शरण जावे. कोणी जर प्रश्न विचारला की म्हणून या शब्दाचा वापर आपण करत असतो. म्हणून असं झालं, म्हणून तसं झालं. आता रात्री अनिताताईची कीर्तनाला तुम्ही आले नाही, सकाळी जर प्रश्न विचारा ते लगेच उत्तर देतील. काय झालं माहिती आहे का, जेवायला गेलो, वरण जरा छान होतं, एक पोळी शिल्लक खाल्ली, एक चपाती शिल्लक खाल्ली, आणि तुम्हाला सांगू अशी गार झोप लागली म्हणून कीर्तनाला आलो नाही किंवा आले नाही. म्हणून एखाद्याने प्रश्न विचारावा आणि म्हणून या शब्दाचा वापर आपण उत्तर देताना करतो. तसंच महाराजांनी उत्तर देत असताना मनवुनी, त्रास झाला मनवुनी, टेन्शन आलं मनवुनी, खूप टेन्शन येत आहे, एक लोटा जल, सभी समस्याओं का हल मनवुनी. भगवान भोलेनाथाला जल अर्पण करा मनवुनी, टेन्शन येणार नाही, चुका घडणार नाहीत आयुष्यामध्ये. प्रारब्ध तर टळतच नाही, पण निश्चित मरणाच्या अगोदरचे जे भोग आहे ते कमी होतील. मनवुनी शरण जावे, म्हणून शरण जा. कारण तो कोण आहे, त्याच्यासारखा देणारा दुसरा कोणच नाही. तोची एक दान शूर दाता. मनवुनी शरण जावे, शरण जा, शरण जा. पण पुढचा टॉपिक महत्वाचा आहे, सर्व भावे देवासी. सर्व भाव म्हणजे काया, वाचा आणि मन देवाला अर्पण करा. मग काया जर अर्पण केली, काया म्हणजे शरीर, देवाला अर्पण करा. कायनी शरणागती संत कानोपात्रा. वाचा जगद्गुरु तुकोबाराय. मन जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी सांगितलं तुकाराम महाराजांनी, मन सुद्धा देवाला अर्पण करा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती देव भगवंती. अहो भगवंताला मन अर्पण करा. एका क्षणासाठी का होईना, एका वेळेसाठी का होईना, भगवंताला जर मन अर्पण केलं काही वेळेसाठी, तो खूप काही देऊन जातो आपल्याला. खूप काही देतो तो, आपल्याला कळत सुद्धा नाही खूप काही देतो. एवढं काही देतो की आपण त्या गोष्टीची कल्पना करू शकत नाही. मी नेहमी सांगत असते, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कथेमध्ये, प्रत्येक कीर्तनात बोलत असते की बाबा आपण जे जगतोय असं जगण्याचं काही लोकांचं स्वप्न आहे. आपली लाईफ, आपलं जीवन खूप सुंदर आहे. आता काही लोकांची तर स्वप्नात सुद्धा तसे दिवस नाहीत, कधीच ते लोक कल्पना करू शकत नाही. मग आहात जैशी स्थिती आहे तैशा अपरीरा आहे. कौतुक पाहे संचिताचे, संचिताचं जे आहे त्याचं कौतुक पहा. जास्तीचं टेन्शन घेऊ नका, फक्त देवाकडे जा, देवाकडे जा. म्हणजेच तो देव सुखाची प्राप्ती करून देणार आहे. काया वाचा मन अर्पण करा, सर्व भाव अर्पण करा. तुम्ही म्हणणार कुणी अर्पण केला? सगळ्याच साधू संतांनी सर्व भाव अर्पण केला. त्यामध्ये अलीकडची जी संत परंपरा आहे, 750 वर्षाच्या नंतरची जी संत परंपरा आहे, त्या संत परंपरेतील जेवढी महाराज मंडळी आहेत त्यांच्या समाध्या चंद्रभागेच्या तीरावर आहेत. आजही वारकरी संप्रदायाचा जो भगवा ध्वज, जी भगवी पताका आहे ती तेवत ठेवण्याचं काम माझ्या संतांनी केलं. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. मग त्या संतांनी ती भगवी पताका तेवत ठेवली, सर्व भाव अर्पण केला. सर्व भाव देवाला सगळं अर्पण जर केलं थोड्या वेळासाठी, बरं का, तुम्ही म्हणणार सगळं काही देवाला अर्पण केलं तर आम्हाला काही घरी जाता येणार नाही. सगळं काही जर देवाला दिलं आणि देव माझा आहे, देव माझा आहे असं जर म्हटलं तर घरी काही एंट्री भेटणार नाही. पण सर्व भाव त्याला काया वाचा मन अर्पण करा, जसं सगळ्या संतांनी केलं. महिला संतांपैकी संत जनाबाई महाराज यांनी सुद्धा सर्व भाव देवाला अर्पण केला. काया वाचा आणि मन, काया सगळं तारुण्य, सगळं जीवन देवाला अर्पण केलं. वाचा बोलता बोलता, दळीता कांडिता तुझ गायी नरे अनंता. गोऱ्या थापताना सुद्धा
भगवंताचं स्मरण, दळताना सुद्धा भगवंताचं स्मरण, कधी देवाची आळवणी, कधी जात्याचं वर्णन. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके 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 तू ये रे बा विठ्ठला. 12-16 गडणी अवघ्या कामिनी, 12-16 गडणी अवघ्या कामिनी, 12-16 गडणी अवघ्या कामिनी, 12-16 गडणी अवघ्या. ए ओव्या गाऊ पैसने तो ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ पैसने तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. ए सासवानी सासरा फिरतो तिसरा, सासवानी सासरा फिरतो अरे वा! ओव्या गाऊ भारताला तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भारताला तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भारताला तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. ए ओव्या गाऊ भारताला तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भारताला तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भारताला तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भारताला तू ये रे बा तू ये रे बा विठ्ठला. जेव्हा त्याची आळवणी करताना, तेव्हा भगवंताचं स्मरण करत असताना देहभान विसरून जायचं असतं आणि सहज मग डोक्यावरचं पदर खांद्यावर येतो. डोईचं पदर ग आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. लाज विसरले, मी कोण आहे ते विसरले, माझं अस्तित्व विसरले, माझं सर्वस्व विसरले, देहभान हरपलं आणि सगळं काही तुला अर्पण केलं. पांडुरंगा तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. खूप बिकट प्रश्न आहे. महिलांनी परमार्थ कसा करावा हा मोठा प्रश्न होता आणि आज तो प्रश्न सगळं मार्गी लागलेला आहे. कसा परमार्थ असावा? मग सहज डोक्यावरचं पदर खांद्यावर येतो आणि जनी म्हणे देवा झाले मी येसवा, निघाले केशवा घरा तुझे. त्याचं घर निघाले आणि मग सर्वस्व पणाला लावलं. त्याला म्हणतात काया वाचा आणि मन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थाची आणि संसाराची सांगड घालणार असं कर्तृत्व असावं म्हणून संत जनाबाई महाराज यांनी सर्वस्व अर्पण केलं. सगळं काही भगवंताला अर्पण केलं. काया वाचा मन, त्याला म्हणतात सर्व भाव. आपल्याकडे किलोचा भाव, लिटरचा भाव, डझनचा भाव, मीटरचा भाव, बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात जास्त आपल्याकडे खाण्याचा भाव. कोणी जर जय हरी म्हटलं तर आपण म्हणायचंच नाही, त्याला म्हणतात खाण्याचा. एखादे जर आपल्याला बोलू लागलं आपण बोलायचंच नाही, त्याला म्हणतात खाण्याचा. एखाद्याने राम राम करावं ना आपण मागं पाहूच नाही, त्याला म्हणतात खाण्याचा. मग तो भाव वेगळा आणि सर्व भाव वेगळा. महाराजांनी सांगितलं सर्व भावे देवासी. सर्व भाव जर अर्पण केला तर दुःखाची परिभाषा जीवनातून नष्ट होते. अभंगाचं दुसरं चरण. तो हा उतरील पारा, तो हा जय हो. उतरील पारा, तो हा उतरील उतरील पार, तो हा
नको देवा. वा वा. तुमची पार्टी मग लगेच तुमचे प्रमाण आले का टाळ्या येतात बरं का. आमच्या पार्टीसाठी पण टाळ्या वाजवत जाणार जरा. म्हणूनच म्हटलं आगळे वेगळे महाराज. आगळे महाराज आहे त्यांचं नाव, पण मी आगळे वेगळेच म्हणते. काय खूप सुंदर, खूप गोड गायन आहे छान नाव त्यांचं. पडलं. हा छान नाव पडलं. हो हो छान आहे ना. नाही तसं मी जे करते ते छानच करते. विठ्ठल विठ्ठल. तर खूप गोड आवाज आहे त्यांचा. आणि कधीही कुणाचंही कीर्तन असो, कधीही ते मागं म्हणजे अजिबात काहीच कसर ठेवत नाही. खूप सुंदर गायन आहे आणि खरंच असं व्यक्तिमत्व असावं. म्हणून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीसारखा अथांग सागरासारखा आपला विषय आहे. आणि त्या सागर प्रवाहामध्ये आपण चालायचं कसं, आपण जायचं कसं, आपण बोलायचं कसं, भगवंताची शिकवण आहे आणि भक्तीची पराकाष्ठा आहे. आता उतरील पार म्हणजे जीवन शेवटपर्यंत कसं जगायचं आणि जीवन कसं जगायचं असं सांगणारा हाच अभंग आहे बरं का. आता हे दुसरं जे प्रमाण आहे पुरेपूर लागू पडतं कोणत्या परिस्थितीला. आता जी परिस्थिती चालू आहे तुम्ही बघताय सोशल मीडियावर काय चालू आहे. आता जी परिस्थिती आहे काय चालू आहे सोशल मीडियावर. अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत. लक्षात घ्या मला काय बोलायचं आहे. मग अशी परिस्थिती निर्माण न होणे म्हणजेच भगवंताकडे जाणे. जेव्हा विकृती निर्माण होते त्या लोकांपर्यंत भगवंत पोहोचलेला नाही आहे, देवाचे मेसेज पोहोचलेले नाही आहे, कीर्तनं पोहोचलेले नाही आहेत. अशी परिस्थिती कधी निर्माण होते जोपर्यंत त्यांच्याकडे वारकरी संप्रदायाचा वारसा जात नाही. बसा बाबा, बसा टेका. वारकरी संप्रदायाचा वारसा तिथपर्यंत जात नाही. जोपर्यंत संतांचे शब्द त्यांच्या कानापर्यंत जात नाही तोपर्यंत विकृती समाजामध्ये वाढणारच आहे. विकृती वाढणार आहे. अशा घटना घडणारच आहे. कुठपर्यंत अशा घटना चालू ठेवायच्या आहे, कुठपर्यंत. अगदी कालच्या सेवेत सुद्धा मी सांगितलं ना, आजही तेच सांगते. आदरणीय जयस्वाल दादा त्यांचं यूट्यूब चॅनल आहे बरं का. आणि आजचं हे जे मी बोलते हे विशेष यूट्यूबला टाका, फेसबुकला टाका, इन्स्टाला टाका. जर अशी विकृती आपल्या समाजात जर घडत असेल तर निश्चित आपली न्यायदेवता फाशी बिशी काही देत नाही बरं का. आपल्या भारत देशामध्ये अन्यायाला इकडे वाटा फोडण्यासाठी फाशी कोणी देतच नाही. केवढंही अन्याय करा, कितीही अत्याचार करा, पण अशी काही शिक्षा द्या की समाजाला कळलं पाहिजे, त्या प्रवृत्तीला कळलं पाहिजे की लहान मुलींचं शोषण करणं किंवा अत्याचार करणं नंतर काय परिस्थिती होत असते. म्हणून त्याला जीवे मारू नका, त्याला जीवे मारू नका. अशा पद्धतीने त्याला छाटा. नसल जमत तर आमच्या महिलांकडे द्या. अशी विकृती अशा पद्धतीने त्याला कापा की जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे मला आत्ताच मरण द्या, मला आत्ताच मरण द्या. अहो कुठपर्यंत मुलींनी अन्याय सहन करायचे. म्हणून त्यांच्यापर्यंत जर वारकरी संप्रदाय गेला नाही, हिंदू धर्माचीच लोक विटंबना आपल्या धर्माची करू लागलेत. बघा अशा कमेंट आपल्या धर्मावर आहेत. आज बघा तुम्ही फेसबुक चेक करा, अशा कमेंट आहेत इतर धर्मीयांच्या. देखो देखो हिंदू बोलते हे खुद को. पहा हिंदूंचीच विटंबना हिंदू लोक करतायत, बाकीची लोक करतायत हो. म्हणून अशी काही शिक्षा त्या नराधमाला घडली पाहिजे की जेणेकरून पुढच्या व्यक्तीने कधी विचारच येऊ नये, त्याच्या डोक्यामध्ये विकृती येऊ नये. म्हणून अशी परिस्थिती येते याला कारणीभूत आहे जोपर्यंत आपले विचार संत परंपरा संतांचे वाङ्मय तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत अशा गोष्टी या घडणारच आहे समाजामध्ये. फक्त सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. आपल्या मुलींना जपा. मीही परवा मेसेज टाकला होता, आपल्या मुलींना जपा. मायबापांनो एक काम कमी करा पण आपल्या लेकरांना सांभाळा. एक काम कमी करा, आपल्या लेकरांना जपा. विकृती समाजामध्ये पसरलेली आहे आणि ही विकृती कधी जाईल जोपर्यंत संत वचन त्यांच्या कानापर्यंत जाणार नाहीत, भगवंताची वचनं त्यांच्या कानापर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत ही विकृती राहील. म्हणून भगवंत त्यांच्याकडे जाण्याची परंपरा. तो हा उतरील पार. कधी उतरील पार? जेव्हा विचार शुद्ध होतील. विचार कधी शुद्ध होतील? जेव्हा भगवा ध्वज आपण तेवत ठेवू तेव्हा विचार शुद्ध होतील. मग तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीसारखा थांग सागरासारखा विषय. सुखाचं करण्यासाठी भगवंताकडे जा, भगवंताकडे जा. गेल्याशिवाय पर्याय नाही आहे.
अहो चंचुलेला खूप दुःख झालं. तुम्ही शिवपुराण कथा ऐकतायत. चंचुलेला झालेलं दुःख, वास्तविक तिने जीवनामध्ये कितीही पाप केलं तरीही भगवंताचं एकदा नामस्मरण तिच्या कानावर पडलं. पण नामस्मरण कानावर पडत असताना त्या चंचुलेनं तन मन धन सगळं देवाला अर्पण केलं. शिवालयात जेव्हा गेली तेव्हा तिने ऐकलं की भोलेनाथाशिवाय जीवनामध्ये काहीच नाही आहे. आणि एक वेळा भगवान भोलेनाथाचं नाम जर एक वेळा जपलं, एक वेळ जर ते भगवंताचं नाव घेतलं तर आपलं जीवन सार्थकी लागेल. आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते कमी होईल. पण तारुण्यात परमार्थ केलं नाही, म्हातारपणी परमार्थ केला. म्हातारपणी केला, तारुण्यात फक्त संसार केला, तारुण्यात फक्त विकृती घडली आणि म्हातारपणी देवाकडे आली ती चंचुला. तिने स्वतःचा नामस्मरणामुळे स्वतःचा उद्धार करून घेतला आणि नंतर तिच्या पतीचा सुद्धा तिने उद्धार केला. हे सामर्थ्य आहे भगवंताच्या नामाचं. म्हणून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मग महाराज अनेक देव आहेत हो, मग त्यापैकी तुमचा देव कोणता आहे? अभंगाचं 3रं चरण. हे करुणावंत बहु आहे 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 करुणावंत अनंत अनंत हे नामजा. अनंत नामाने अनंत रूपाने नटलेला आहे. खूप करुणा वरुणालय आहे. रुक्मिणी प्राणसंजीवन आहे. तो भगवान परमात्मा. बहु म्हणजे खूप. बहु आहे करुणावंत. बहु करुणावंत अनंत नामारूपाने नटलेला खूप करुणावंत आहे. तुम्ही म्हणणार बहु म्हणजे खूप आणि कुठे कुठे करुणा दाखवली तर प्रत्येक अवतारामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये 4th स्कंदामध्ये भक्त प्रल्हादाची कथा आलेली आहे. आणि भक्त प्रल्हादाने भगवंताची आळवणी केली. नारायण नारायण. वास्तविक भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूच्या कुळातला भक्त प्रल्हाद हा राक्षस कुळात जन्माला आलेला, पण नारायणाचं स्मरण केलं. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. नारायण नारायण नामस्मरण केलं आणि प्रल्हादाला एवढा त्रास दिला वडिलांनी, अगदी टेकडीहून खाली फेकण्यात आलं. भगवंतानी अलगद झेललं. बहु आहे करुणावंत. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, तिथंही त्याचं रूपांतर कमळाच्या फुलामध्ये केलं. बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या अनंत नामाने अनंत रूपाने नटलेलं आहे. मग तुम्ही सांगा कोणतं नाम आपण घ्यायचं आणि कोणतं रूप बघायचं? अनंत अवतार घेशी भक्ता कारणे
कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे अनंत अवतार आहेत. अनंत रूपे अनंत वेश अनंत जय हो. रूपे अनंत वेश देखिला न ताजी अनंत रूपे अनंत वेश अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखिला न दासी बाबा रखमा देवर खुना वानले कली बाबा रखमा देवर खुना वानले कली देखिला 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 देवारी देवा देखिला 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 माए देखिला देखिला माए देवा सदे देखिला 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 अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याचे बाप रखुमा देवीवरू खून बाणली कैसी विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये पिटला संदेह निमाले दुजे पाना देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर भाग गेला शीन गेला पाहिला मग अनंत नामाने अनंत रूपाने नटलेला आहे त्याचं कोणतंही रूप मुखामध्ये नाम कंठामध्ये धारण करा रूप नयनामध्ये धारण करा. अहो एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे एवढं सुंदर आहे केवढं सुंदर रूप सावळे सुकुमार हे रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप कानी कुंडले मकराकार कानी कुंडले मकराकार मकराकार सुकुमार हे रूप सावळे सुकुमार हे रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे कानी कुंडले मकराकार मकराकार रूप सावळे सुकुमार दिसायला सुंदर आहे असायला सुंदर आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. मग कोणतंही रूप मुखामध्ये कंठामध्ये धारण करा कोणतंही नाम धारण करा काहीही करा हो पण देवाला शरण जा. त्याला शरण गेलं की टेन्शन राहत नाही. कोणता तरी देव आपलासा होतो मग त्या देवाच्या भरवशावर आपण जीवन व्यतीत करत असतो. मनमुनी शरण जावे हा त्याच्या शाश्वती आहे शाश्वत गॅरंटी आहे. शास्त्र सांगतं वेद सांगतं वेद शास्त्र देती ग्वाई म्हणती ज्ञानाबाई आई. अहो परिचिती आहे प्रमाण आहेत शास्त्र सांगतं. असंच कसं म्हटले बहु आहे करुणावंत खूप करुणा वर्णालय आहे अनंत हे नामजा. कितीतरी देव आहेत पण हे सगळे देव एका पारड्यात आणि माझा रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा एकटा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 त्याने विना देवा सुख नाही वा वा त्याने विना देवा सुख नाही त्याने विना देवा सुख नाही सुख नाही आपुला तो एक देव सुखाची जनिती ये रंगी माई दुखाची जनिती
तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख, त्याच्यासाठी त्याला शरण जा, इतरत्र काहीच नाही. फक्त देवाकडे जा, शुद्ध अंतकरण घेऊन जा. देवाकडे जात असताना मग कदाचित मी मागच्या वेळेस सांगितलेलं असेल, देवाकडे जाताना शुद्ध अंतकरण असावं. आता शिवपुराण कथेमध्ये सगळीच महाराज मंडळी अनेक 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 नियम सांगतात. मी पण माझ्या कथेमध्ये सांगत असते. जल अर्पण करा, बिल्वपत्र बेलपत्र अर्पण करा, भस्म अर्पण करा, चिता भस्म अर्पण करा. मी सोडून चिता मला नको, मला खूप भीती वाटते. मला दिलं आणून पण नग नग मला खूप भीती वाटते. आणून दिलं चिता भस्म, पण मी म्हणलं मी नंतर फक्त मी कुठे लावते, कथा करताना. कथा येऊन उठले का अगो गो 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 चिता भस्म लावलं मी, पण मग कथा करतानाच लावलं. मग तुम्ही म्हणणार महाराज तुमचाच विश्वास नाही ना, आम्हाला काय सांगता, आहे की नाही. मग सगळ्यात एक चांगलं ऑप्शन सांगते, सगळ्यात बेटर, सगळ्यात चांगलं. आपल्याकडे गायी आहेत, आपल्याकडे नाहीत बरं का, पण आपल्याकडे आहेत. मग तुम्ही म्हणणार असं कसं बोलता. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक जणांनी मला प्रश्न विचारला. त्या दिवशी वावरे मावशी पण होत्या पंढरपूरला, नेमतवाडीला. ते एक जण बोलले, म्हणले ताई ग्रामीण भागाचा आणि सिटीचा फरक सांगा. मी म्हटलं बाबा सिटीमध्ये कुत्रे घरात आहेत आणि गाई रोडनं फिरतायत, आणि खेड्यामध्ये गाई गोठ्यात आहेत आणि कुत्रे गावभर फिरतात. बस एवढाच फरक आहे, दुसरं काहीच नाही. गाईचं शेण, गाईचं शेण, ते शेणाच्या छोट्या छोट्या गोवऱ्या करा, छोट्या छोट्या गोवऱ्या 3-3 बोटाच्या करा, छोट्या छोट्या गच्चीवर ठेवा वाळवायला. वाळल्याच्या नंतर शेणाची गोवरी, त्यावर भीमसेनी कापूर आणि त्यावर 2 लवंगा, असा रोज धूप. रोज नाही जमलं 8 दिवसाला, शनिवारच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पुन्हा पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये धूप करत चला. धूप आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण होतील. नेगेटिव्हिटी घरातली निघत असते, वाईट विचार आपल्याकडे कोणाचे येतील तर ते जात असतात. आणि या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत. आणि त्याची जी राख उरते, जी गौरीची राख आहे, गौरी सगळ्यांना माहिती आहे, त्याची जी राख आहे ती भस्म म्हणून आपण वापरा. भस्म म्हणून ती भगवान भोलेनाथाला सुद्धा ती चालते बरं का. तुम्ही म्हणणार असं कसं चालतं, तर ती शुद्ध गाईच्या शेणाची जी गोवरी आहे, तिची जी राख आहे, ती भोलेनाथाला सुद्धा चालते. आणि आपल्याला सुद्धा आपण भस्म लावू शकतो आणि बिंदास आपण त्याची धूप करू शकतो. कारण धूपबत्तीमध्ये अनेक अनेक प्रकारचं लिक्विड आहे आणि त्याच्याने आपल्याला त्रास होतो. म्हणून तशी धूप आपण घरामध्ये वापरा. असंच बजाजनगरच्या आता परवाच्या कथेला मी सांगून गेले तिथं की रोज 1 लोटा जल सभी समस्याओं का हल. 2-3 दिवस महिलांनी भोलेनाथाला जल अर्पण केलं. आणि मग 3ऱ्या दिवशी त्या 2-3 जणी माझ्याकडे आल्या, म्हणे ताई उद्या थोडं लवकर या. मग मी थोडे लवकर गेले. मग त्यांनी मला विचारलं, ताई आम्ही 2-3 दिवस सलग तुमच्या सांगण्यानुसार असं भोलेनाथाला जल अर्पण केलं. म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हणे ताई तुम्ही तर म्हणल्या होत्या घरामध्ये भांडण होणार नाही. म्हणलं इथं महाराजाच्याच घरात भांडण आहे, तुला काय सांगू, तुला काय सांगू. म्हणून अवघं विनोद केला बरं का, एवढं सिरियस घेऊ नका. यांना काय हसू आलं पाहणं. तर मी म्हटलं भांडणं कमी होतात, विशेष काही नाही होतात, पण मग कमी होतात. मग त्या म्हटल्या, त्यातली एक ताई होत्या, तर त्या म्हटल्या ताई नाही 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 तुमचं काहीतरी चुकलं. म्हटलं बाबा चुकलंही असेल, मीही तुमच्यासारखी संसारिक आहे, मी काही खूप मोठी महाराज नाही आहे, मी तुमच्यातलीच आहे आणि माझंसुद्धा चुकलं असेल कदाचित. पण मग मी म्हटलं का हो तुम्ही असं कसं बोलता. म्हणे ताई जल अर्पण करून आल्याच्या नंतर त्याच तांब्याने माझ्या नवऱ्याने मला फेकून मारला. म्हटलं का बरं मारला, का मारला. तर म्हणे ताई मी तर तिथून ओम नमः शिवाय म्हणूनच आले होते. म्हणजे तुम्ही जात असताना कशा गेल्या, कशा पद्धतीने गेल्या. म्हणे ताई घरून पाणी नाही नेलं. म्हणे मी विचारलं मग कुठून घेतलं. म्हणे मंदिरातलंच घेतलं, हापशीचं मंदिरातलंच घेतलं. बरं मंदिरातलंच घेतलं ना, बरं जात असताना कशा गेल्या. मग त्या म्हटल्या माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी होत्या दोघी. म्हटलं मग जात असताना किती नामस्मरण केलं. म्हटलं नामस्मरण नाही केलं मंदिरात जात असताना. मी माझ्या मैत्रिणीला विचारलं कालचं तुझं स्टेटस कोणतं होतं, आणि 3 मला विचारलं तू डीपी काऊन बदलला. आणि मग आमच्या दोघीची त्याच गप्पा चालू होत्या. आणि ती म्हणली तू फेसबुकचा मेसेज पाहिला की नाही पाहिला. आणि आमचं तेच चालू होतं, मंदिरापर्यंत आमचं तेच चालू होतं. मंदिरात गेल्याच्या नंतर आम्ही पाणी घेतलं तिथून आणि महादेवावर अर्पण करत असताना सुद्धा आमचं चालू होतं तू माझा फोटो काढ, मी तुझा फोटो काढते.
एक लोटा जल सभी समस्याओं का हल. असं कशी समस्या हल होणार आहे? मंदिरकडे जात असताना भगवान भोलेनाथाचं नामस्मरण करत 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 चला आणि तिकडून येत असताना सुद्धा त्याचा प्रसाद आपण घरी घेऊन येत असताना त्याचं बेलपत्र आपण भोलेनाथाच्या पिंडीवरचं जे बेलपत्र उचलत असतो ते उचलताना देखील देवाला विचारून उचला, हे देवा हे तुझं आहे, हे मी घेते बरं का, घेऊ का, असं हात जोडा. त्याच्यानंतर 2 मिनटं असा हात ठेवा आणि नंतर ते बेलपत्र उचला. चोरून आणू नका. मला तेवढंच सांगायचं आहे की आपण जी सेवा त्याला अर्पण करत असतो तो काया वाचा मन हा भाव त्याच्यापर्यंत जातो का, आणि तेव्हा कुठे भगवंताची आपल्याला प्राप्ती होत असते. म्हणून सर्व भाव त्याला द्या आणि उदार अंतकरणाचा देव तो आहे. फक्त 1 सेकंदासाठी का होईना त्याचं बना, देवाचं बना. जशा सगळ्या गोपिका बनल्या तशी एक विशेष गोपी होती, ती सुद्धा भगवंताची बनली. मैं राधा वल्लभ की, राधा वल्लभ मेरे, 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 मैं जन्म जन्म से तेरी श्री राधा वल्लभ मेरे, मैं जन्म जन्म से तेरी श्री राधा वल्लभ मेरे, मैं राधा वल्लभ की, 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 राधा वल्लभ मेरे. हम दुख पाए बहु तेरे श्री राधा वल्लभ मेरे. समर्पण भाव महत्वाचा आहे. काया वाचा मन समर्पण भाव महत्वाचा आहे. मग तेव्हा तो भगवंत बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. त्याच्याकडे जात असताना सर्व भाव अर्पण करा. जल घेऊन जा, प्रसाद घेऊन जा, भस्म घेऊन जा, काहीच घेऊन नका जाऊ, नुसतं सेपरेट एकटे जा. पण 2 मिनटं त्याच्यासमोर बसा आणि त्याला सांगा की आम्ही तुझ्यासाठी काहीच आणलं नाही, मग शुद्ध भाव तर आणला ना. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देव फक्त भावाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयार. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लणीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. तो देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. अनंत नामाने अनंत रूपाने नटलेला आहे. कुठलंही नाम मुखामध्ये कंठामध्ये धारण करा. कुठलंही म्हटल्यापेक्षा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत्व्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा. कोणतंही नाम जे सोपं वाटलं ते. कोणतं ते नाम सोपे रे. रामकृष्ण पुढे वा विठ्ठल विठ्ठल. हा भंग काकड्यामधला आहे ना महाराज. असं आहे का. विठ्ठल विठ्ठल. तिथं नेमतवाडीला मी म्हटले बरं का महाराज,
नेमतवाडीला मी म्हटले अण्णा, म्हटलं हा भंग काकड्यातला आहे. ते गायक लोक म्हणले हो हो. म्हणजे असं अवघड झालेलं आहे. तर ते नाम सोपे रे, भगवंताचं नाम सोपं आहे, पण कुठून कुठपर्यंत चाललं आणि कुठून कुठं आलं हे पण महत्त्वाचं आहे ना. म्हणून ते नाम अगोदर वाचेने भगवंताचं नाम मुखाने स्मरण करा, शुद्ध भाव अर्पण करा, तेव्हा तो भगवंत आपल्यासाठी करुणा दाखवेल. आपल्यावर जर येणारं संकट आहे तो येऊ देणार नाही, येऊच देत नाही हो. बघा प्रयत्न करून. वा जय हो. मागे पुढे उभा आहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. आघात आपल्यावरचे तो घेत असतो. आपण नाही का समोर कुठेतरी गेलो का पाठीमागं अपघात घडतो, आपण म्हणतो आम्ही आत्ताच तिथून आलो. याचं कारण आहे तो आपल्यासोबत आहे. आपण वाचलो याचं कारण हेच आहे, तो आपल्यासोबत आहे. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा अनंत नाम विश्वपत्याय दिहे तवे अनंत नाम सच्चिदानंद अनंत नाम सानंद मानंद अनंत नाम वने वसंतम अनंत नाम. भगवंताचं नाम हे अनंत आहे आणि आपलं हे नाव आहे. भगवंताचं जे आहे ते नाम आहे, म्हणून त्याला शरण जा. त्याला शरण जात असताना बाकी कोणताच विचार करू नका. मी तू पण जाऊ ते दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण मंदिरात जात असताना मी कोण आहे हे विसरा. माझ्याकडे केवढं घर आहे हे विसरा. नाही थोडं राहिलं आपलं. माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे विसरा. मंदिरात बरं का, मंदिरात येत असताना मीपणा विसरा. मी कोण आहे, हू आय एम, मी कोण आहे, मी माझ्याकडे काय आहे हे विसरा. म्हणूनच मी तू पण जाऊ दे दुरी. मी कोण आहे, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे कोणतं पद आहे, मी किती मोठी आहे, मी किती मोठा आहे हे विसरा. तेव्हा अनंत नामाचा भगवंत आपल्यासाठी उभा राहील. मी कोण आहे भगवंता, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. नको मला ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थितीचा जो भाव आहे तो मला दे भगवंता. मी भक्त तू देव ऐसे करी. फक्त माझ्या समोर उभं राहा. दावी रूप मज गोपिका रमणा वरी माथा असा असणारा तो, असा अनंत नामाने अनंत रूपाने नटलेला आहे. मग कोणतं नाम कोणतं रूप, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
झाली आणि तुमच्यातच कीर्तन करू लागले, तुमच्यातच कथा केल्या आणि आज तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कथा चालू आहे. येणाऱ्या आगामी कथा या 1 महिन्यामध्ये आणखीन 4 कथा आपल्या आहेत आणि आंध्रातसुद्धा जानेवारीमध्ये आंध्रामध्ये कथा आहे. पुढच्या महिन्यात कर्नाटकला कथा आहे आणि येणाऱ्या 29 तारखेला फुलंब्रीला आहे. येणाऱ्या 22 डिसेंबरला गजानन नगरला आहे. भागवत कथा आहे, शिवपुराण कथा आहे. बघा, भगवंताची निस्सीम कृपा आपल्यावर आहे आणि हे सगळं आपण जीवनात काही कमवा नका कमवू, पण आशीर्वाद मात्र नक्की कमवा. आणि मी जीवनात परम भाग्यवान आहे. मी आशीर्वाद खूप कमवले, पैसा कमी कमवला, पण आशीर्वाद माझ्या मागे खूप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुमचे सगळ्यांचे माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत. आणि येणाऱ्या मे महिन्यामध्ये आपला अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूर या ठिकाणी आहे आणि आपल्या सप्ताहाच्या अन्नदातेसुद्धा या ठिकाणी सगळेच जण बसलेले आहेत. म्हणून तुमच्या चरणारविंदावर एक प्रार्थना करेल, इथून अन्नदान न देता तुम्ही स्वतः पंढरपूरला या सप्ताहासाठी या. यावर्षी अधिक मास आहे, म्हणजेच धोंड्याचा महिना आहे आणि अधिक मासामध्ये आपण धोंडदानाचं महत्त्व सांगणार आहे आणि अधिक मासामध्ये आपण त्या ठिकाणी कथा करणार आहोत. आणि आगामी जो सप्ताह आहे आपला, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपेनं आपला जो सप्ताह आहे तो पांडुरंगाच्या समोर आपण करणार आहोत आणि हे येणाऱ्या सप्ताहाचं माझं 10वं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, सगळ्यांच्या सहकार्याने आपला सप्ताह संपन्न होत असतो. पुन्हा तुमची माझी भेट कीर्तनात होईल की नाही माहिती नाही, म्हणून येणाऱ्या मे महिन्यामध्ये आपला सप्ताह पंढरपूरला आहे. आणि कुणाला मी मागच्याही वेळेस सांगितलं होतं, कुणाला काही द्यायचं असलं तरीही पंढरपूरला या आणि काही नसलं द्यायचं तरीसुद्धा पंढरपूरला या, आपल्या सप्ताहासाठी या. कारण तुमच्या सगळ्यांच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेने मला त्या ठिकाणी यावर्षी जागेचं नामकरणसुद्धा होणार आहे आणि जागेचे सुद्धा ठराव पास झालेला आहे. म्हणजेच पंढरपूरला आपल्याला जागासुद्धा उपलब्ध होणार आहे तुमच्या लेकीची, म्हणजे तुमच्या हक्काची जागा, ज्या ठिकाणी तुम्हाला राहता येईल. खूप मोठं नाही पण छोटीशी का होईना आपल्याला टेकायला त्या ठिकाणी पंढरपूरला जागा होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून देणार आहेत. म्हणून त्याची कृपा खूप आहे आपल्यावर, कृपा त्या पांडुरंगाची, दुसरं तिसरं काहीच नाही. रोज जो भार असतो नामाचा, तो भार ओझं वागवत असताना एकच भगवंताला एकच विनंती करते, देवा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. फक्त एवढंच आहे की दुर्बुद्धी येऊ देऊ नको, मी पण येऊ देऊ नको, जे आहे तशाच परिस्थितीमध्ये मला ठेव. म्हणून हे भगवंता तू कसा आहे तर बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. तर जगद्गुरु तुकोबारायांना एका साधकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देवाला शरण जा असं म्हणता, देव कसा आहे तेही सांगता, देव कोणत्या पद्धतीचा आहे ते सुद्धा सांगता, पण तुम्हाला काही प्रचिती आली का, तुम्हाला अनुभव आला का? आणि जो अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना आलेला आहे तो अभंगाचं शेवटचं
प्रगट या न्यायाप्रमाणे चारही चरणाचा मतितार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही, वेगळाही असू शकतो. माझ्या वाणीला झेपेल पेलेले एवढं मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाची रूपरेषा अशीच असेल असं नाही, वेगळीही असू शकते. आणि पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होते आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपल्यावर कृपा करावी, आपल्याला ज्ञान ग्रहण करू द्यावं, आपल्याला ज्ञान द्यावं, हे विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना. आणि आपण सगळ्याच साधुसंत मायबापांनी उदार अंतकरणाने दान करावं, आपल्या हातून दान घडावं. अन्नदान असो, ज्ञानदान असो, श्रमदान असो, कुठल्याही प्रकारचं दान असो, हे आपल्या हातून घडावं. अशीच कृपा भगवंताची तुमच्या माझ्यावर होत राहो, अविरत बरसत राहो. राधाराणीची कृपा तुमच्यावर अविरत बरसत राहो. तुमच्या अंतकरणामध्ये एकमेकांविषयी प्रेम असू द्यावं म्हणून भगवंताच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. आज या ठिकाणी सर्वच ज्ञाते मंडळी, श्रोते मंडळी, सज्जन मंडळी सर्वांनी कीर्तन सेवा या ठिकाणी श्रवण केली म्हणून सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज